तर या व्लॉगमध्ये पाहणार आहात आगरी साखरपुडा आणि असं एक नातं की त्याला फार महत्त्व दिलं जातं. ते कोणतं ते पाहूच आपण. इथला साखरपुडा म्हणजे अर्धं लग्नच म्हणा. आता या साखरपुड्याचं आमंत्रण 2 दिवसापूर्वी मिळालं आणि सुट्टीचं अप्रुव्हल आदल्या रात्री मिळालं. मग काय नुसती घाई. साड्यांना इस्त्री करता करता 2 पैठणीची ब्लाउजं जळाली आणि मग अवेलेबल असलेली रिपीटेड साडी नेसावी लागली. घरातली सून असल्याचं भान ठेवून सुनांबरोबर गप्पा मारत बसली. म्हणजे इकडे तिकडे व्हिडिओ करत बसली नाही, तरीही इथे आली आणि थोडंसं कॅप्चर केलं. इथे ना नवरदेवाची वाट पाहत होते. आता कार्याची पूजा ही गणेश पूजनाने होते आणि या पूजनासाठी मामाला फार महत्त्व असतं. तर दोन्हीकडचे मामा या पूजेसाठी बसून ती पूजा सुरुवात करतात. आता इथे ना नवरीची एंट्री झाली आणि करवल्याने फार सुंदर डान्स केला. पण मी सध्या घरातल्या सुनेच्या रोलमध्ये असल्यामुळे मी तिथूनच शूट केलं. आता नवरी आहे ना, नवऱ्याने दिलेली साडी नेसून स्टेजवरती येते आणि मग त्या साडीवरती साखरपुड्याच्या विधीला सुरुवात होते. आता मला राहवलं नाही तर मी पुढे येऊन शूट करायला सुरुवात केली. कलश पूजनाने साखरपुड्याच्या विधीला सुरुवात होते. आता या रिंग प्लॅटरसाठी सगळे कॅमेरामॅन पुढे पुढे येऊन फोटो काढत होते, तर मी एक सिनेमॅटिक शॉट घेऊनच टाकला. आता इथे ना नवरीची ओटी भरली जाते आणि तो मान नवऱ्याच्या बहिणींना असतो. आता आपल्या शास्त्राप्रमाणे सुहासिनी तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरतात, तिला वेणी घालतात आणि मग फळा आणि नारळाने ओटी भरली जाते. मग नवऱ्याकडून आणलेला हिरवा चुडा तिला भरला जातो. मग नवऱ्याकडून आणलेले दागिने तिला घातले जातात, जोडवी पैंजण घातले जातात. आता ना नवरीच्या ना पायावरती ना स्वास्तिक काढून कुंकवाने तिथे पायावरती दोन्ही पायांवरती स्वास्तिक काढलं जातं. आता हे स्वास्तिक आहे ना नवऱ्या मुलाच्या पायावरती सुद्धा काढून त्याचीही पूजा केली जाते. याचा अर्थ आहे ना लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि त्यांची विधिवत अशी पूजा केली जाते. आता या होणाऱ्या घरच्या लक्ष्मीसाठी खूप सारे गिफ्ट्स आणले जातात आणि ते तिला दिले जातात आणि नंतर या दोघांनाही असं बसवून म्हणजेच या लक्ष्मीनारायणाच्या जोडाला असं बसवून पोखवणं हा विधी केला जातो. आता हा विधी माझ्या मते माझ्या थेरीनुसार या अक्षता त्यांच्या डोक्यावरून जशी आपण हळद चढवतो ना त्याप्रमाणे चढवून त्या 5 बायका त्यांची पूजा करतात आणि आशीर्वाद देतात. आता या पोखवण्या विधीबद्दल तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा, कारण मी गुगल केलं, ChatGPT केलं, पण मला उत्तर नाही सापडलं. आता हे उकडलेले काबुली चणे वाटून साखरपुड्याचा विधी संपन्न झाला हे घोषित केलं जातं. आता सर्व विधी संपन्न झाले की हे रिंग सेरेमनी होतं की आपला साखरपुडा झाला. आणि नंतर प्रचंड भूक लागल्यामुळे जेवणावरती ताव मारला. आता माझा मंगळवार असल्यामुळे व्हेज थाळी आपण मस्तपैकी एन्जॉय केली. पण आता हा आगरी साखरपुडा आणि नॉनव्हेज नसणं हे शक्यच होत नाही. बाजूला नॉनव्हेजही होतं. सर्व विधी झाल्या, रिंग सेरेमनी झाली, जेवणही आटोपलं. मग केक कटिंग तर व्हायलाच पाहिजे ना, डेझर्टची सोय. आता सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे ना भाच्याला फार महत्त्व दिलं जातं. भाचा हे नातं फार महत्त्वाचं मानलं जातं, कारण भाचा हा कृष्णस्वरूपी मानून त्याच्याकडनं वयातली सर्वात मोठे वयाने मोठी असलेली लोकंसुद्धा त्याच्याकडनं आशीर्वाद घेतात. तर भाच्याचा डिमांड तर फारच वाढलेला असतो म्हणा. आता माझ्या नंदाने गोड भरून भरून मला हैराण केलं आणि जाता जाता या दोघांनाही छान आशीर्वाद देऊन आम्ही निघालो. आता हा साखरपुडा होता जुचंद्र गावातला. आता हे असं गाव आहे ज्याला कलाकाराचं गाव म्हणून ओळखलं जातं. इकडच्या रांगोळ्या फार प्रसिद्ध आहेत. मग आम्ही इथल्या चंडिकादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो आणि छान असं आमची संध्याकाळ दुपार स्पेंड केली. चलो तर बाय, पुन्हा भेटू नव्याने. बाय बाय.